मुंढवा जमीन प्रकरणाच्या व्यवहारावेळी अधिकाऱ्यांनी नकार द्यायला हवा होता। अजित पवारांचं पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पा दरम्यान मोठं वक्तव्य। अधिकाऱ्यांनी कागदपत्र तपासणं गरजेचं होतं, अजित पवारांचं विधान। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र। महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं आणि बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढतं। राज ठाकरेंकडून चिंता व्यक्त, ठोस कारवाईची मागणी। वेगळ्या विदर्भावरून महाविकास आघाडीत जुंपली। काँग्रेसने कितीही प्रयत्न केले तरी वेगळा विदर्भ होणार नाही, संजय राऊतांची टीका। तर राऊतांना आम्ही जास्त किंमत देत नाही, वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर। तुटेपर्यंत ताणलं गेलं, आता थांबलं पाहिजे। रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य। मंत्री उदय सामंत, भरत गोगावलेंसह अदिती तटकरेंशी चर्चा। अजित पवारांची माहिती। दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता न नेमण्याची सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे। संजय राऊतांचं विरोधी पक्षनेते पदावरून निशाणा। विरोधी पक्षनेते संपवण्याचं काम सुरू, राऊतांचा आरोप। महापालिका निवडणुकीत महायुतीत जागा वाटपात अडचणी। युतीमुळे अनेक ठिकाणी संघर्ष निर्माण होण्याची शक्यता। महापौर कुणाचा, इतर पदांबाबत काय, तिढा कायम। शिवसेना कुणाची यावरून विधानसभेत खडाजंगी। वरुण सरदेसाईंनी शिंदेसेना उल्लेख केल्याने शंभूराज देसाई भडकले। शिवसेना नाव कोर्टाने दिलंय, शंभूराज देसाईंचं वरुण सरदेसाईंना उत्तर। नाशिकमधल्या वृक्ष लागवडीची तयारी अंतिम टप्प्यात। आंध्र प्रदेशातल्या राजमुंद्रीहून झाडांचा दुसरा कंटेनर नाशिकमध्ये दाखल। कंटेनरमधून 350 झाडं, सोमवारपासून 15,000 झाडांची लागवड करण्यास सुरुवात। मेस्सीला भेटता न आल्याने कोलकातामधले चाहते संतापले। मेस्सी स्टेडियमवरून लगेच निघून गेल्यानं चाहत्यांचा गोंधळ। स्टेडियममध्ये चाहत्यांकडून तोडफोड, नाराज चाहत्यांनी बाटल्या फेकून केली घोषणाबाजी। दिग्गज फुटबॉलपटू लायनेल मेस्सी भारत दौऱ्यावर। कोलकाता, हैदराबाद, मुंबई, नवी दिल्ली या 4 प्रमुख शहरांना भेट देणार। पंतप्रधान मोदींसह शाहरुख आणि सौरव गांगुलीची भेट। इंडिगोचे 4 विमान निरीक्षक बडतर्फ। एअरलाईनची तपासणी आणि देखरेखीमध्ये निष्काळजीपणा केल्यामुळे कारवाई। विमानसेवा विस्कळीत प्रकरणाची तज्ज्ञ समितीकडून चौकशी। महाराष्ट्र गारठला, पुढील 2 दिवस थंडीची लाट कायम राहणार।